हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आज आपल्याला मेन फोकस इथे करायचा आहे की जी अँग्युलर व्हेलॉसिटी असते ना आपली, ज्याला आपण ओमेगा म्हणतो, या ओमेगाचा हा जो डिरेक्शन आहे ना, म्हणजे तुम्हाला वाटतं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन ही अपवर्ड आहे, कारण आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याची पण डिरेक्शन अपवर्ड आपण घेत होतो आणि डाऊनवर्ड आपण डिरेक्शन बघत होतो. ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड डिरेक्शन, एक्झॅक्टली ही डिरेक्शन काय आणि वरच जातं म्हणजे अपवर्डच जातं का डाऊनवर्डच जातं, ह्या गोष्टीवरती आपल्याला इथे फोकस करायचा आहे. पण त्याच्या आधी आज हे लेक्चर महत्त्वाचं असेल त्याच्यासाठी की जे रिलेशन आहे, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांच्यामध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे शिकून घ्यायचं आहे. सो लेट्स वी स्टार्ट दिस लेक्चर. आता बघा की मी म्हणतोय लिनियर व्हेलॉसिटी असते आपली व्ही, आणि जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आपली ती असते ओमेगा. यांच्यामध्ये जे रिलेशन आपल्या पुस्तकामध्ये डायरेक्ट लिहिलं आहे व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा, पण ॲक्च्युअली जर मी तुम्हाला सांगितलं ना तर याचं एक स्पेशल डेरिवेशन येतं. आणि ते कसं येतं म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये हे रिलेशन जे फाइंड आउट केलं जातं ना, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा, ते कुठल्या पद्धतीने काढलं जातं किंवा कसं येतं ते आपल्याला इथे शिकून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग चला मग एक्झॅक्टली काय होतंय ते समजून घेऊ. नीट बघा हां. आता लिनियर व्हेलॉसिटी असते दॅट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे, आणि आपली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असते ना, ज्याला आपण ओमेगा म्हणतो, नॉर्मली ओमेगा इज इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपण त्याला लिहितो. आपण हे जे आपण घेतलं हे मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. बघा हां, हा लिनियर आहे म्हणजे यस आहे, आणि हा अँग्युलर आहे म्हणजे थिटा आहे. टाईम तर दोघांमध्ये पण आहे ना. ठीक आहे, मग सपोज मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की ही आहे आपली लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे हा पार्टिकल लिनियर व्हेलॉसिटी जर करत असेल तर तो इकडे सरळ चाललेला आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पार्टिकल इथे असेल तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी ही इथे असेल. आणि इथे मेनली ही गोष्ट येते, पार्टिकल प्रत्येक पॉईंटला आपली डिरेक्शन बदलत राहतो. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे असेल तर तो ह्या पद्धतीने आपली डिरेक्शन बदलेल. म्हणजे इथे असेल तर तो ह्या डिरेक्शनला असेल, ह्या डिरेक्शनला जाईल, ह्या डिरेक्शनला जाईल नॉर्मली, बरोबर. म्हणजे मग प्रत्येक पॉईंटला जर त्याने डिरेक्शन नाही बदलली, म्हणजे तो इकडे जाईल, इथे असेल तर इकडे जाईल, प्रत्येक पॉईंटला जर डिरेक्शन नाही बदलली त्याने, तर काय व्हायला पाहिजे, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. तर हेच महत्त्वाचं राहतं. लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज चेंज होते. म्हणजे काय चेंज करते, आपण कालच बघितलं होतं ॲक्सेलरेटेड म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, ॲक्सेलरेटेड मोशन आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन कशी आहे, ॲक्सेलरेटेड आहे, कारण त्याची व्हेलॉसिटीची डिरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज होते. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो नाव आता सपोज की पार्टिकल मी म्हणतो ए, म्हणजे इनिशियल पोझिशन आहे पार्टिकलची, ज्यावेळेस टाईम होता माझा 0. सो दॅट वॉट आय विल बी स्टॉपवॉच मी स्टार्ट केली, त्यावेळेस काय होता टाईम, इथे 0 होता. आणि मग एक टाईम लागला, छोटासा टाईम, म्हणजे काही टाईम डेल्टा टी एवढा टाईम लागला, म्हणजे स्मॉल टाईम, स्मॉल, जास्त मोठा नाही. मी म्हणतो 1 सेकंड. 1 सेकंड विल बी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू 1 hour. 1 तासापेक्षा 1 सेकंड खूपच जास्त कमी असेल. म्हणजे मी म्हणतो की सपोज खूप छोटा टाईम लागला, डेल्टा टी एवढा टाईम लागला, आणि त्या डेल्टा टी टाईममध्ये जो पार्टिकल होता तो बीवरती येऊन गेला. ठीक आहे, आणि बीवर जर आला असेल तर त्याची ही लिनियर व्हेलॉसिटी झाली ही. ठीक आहे, आणि तोच पार्टिकल ज्यावेळेस, ठीक आहे, पॉईंट एवर होता, त्याची लिनियर व्हेलॉसिटी होती ही, लिनियर व्हेलॉसिटीची ही डिरेक्शन झाली, आणि इथे ही डिरेक्शन झाली, बरोबर. मग त्या दोघांमुळे, कारण आपला जो रेडियस वेक्टर आहे, आपण ज्याला रेडियस वेक्टर म्हणतोय, हा रेडियस वेक्टर त्याने अँगल किती बनवला बरं इथे. ठीक आहे, यू नो दॅट की जो रेडियस वेक्टर आपण काढतोय त्या रेडियस वेक्टरने बनवलेला जो अँगल होता तो अँगल किती बनला बरं, हा अँगल बनतोय, दिस इज वॉट, डेल्टा थिटा. स्मॉल टाईमसाठी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थिटा मी घेतलेलं आहे, बरोबर. मग आता ह्या दोघांच्यामध्ये एक आर्क बनला आहे, तुम्हाला माहिती आहे, हा एवढा आर्क बनला. तो आर्क पण एकदम छोटूसा असेल, बरोबर. ठीक आहे, एकदम नॉर्मल आर्क असेल. मी याला जरा असं काढतो बघा. तुम्हाला चांगलं माहिती आहे की जर मी सर्कल काढलं असेल
आणि ह्या सर्कलमध्ये जर मी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची गोष्ट करत असेल आणि तीच अँग्युलर डिस्प्लेसमेंट सपोज की हा जो आर्क आहे माझा, लेट मी हॅव टू बी टेकन दॅट आर्क आहे, म्हणजे हे आलं रेडियस वेक्टर, पार्टिकल ज्यावेळेस इथे होता त्यावेळेस, ठीक आहे. आणि छोटूसा टाईम म्हणजे एका सेकंदामध्ये एकदम थोडासा गेला असेल, तो जाऊन जाऊन कुठे गेला असेल, मे बी तो थोडा सरकला आणि सरकून फक्त एवढूसा आला बघा, इथे आला, बरोबर. आणि मग रेडियस वेक्टरची जी डिरेक्शन होती मी ती काढतोय अशी, ठीक आहे, ही आली. आणि मग जर लिनियर वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी डिरेक्शन काढली तर ही झाली लिनियर वेलॉसिटीची डिरेक्शन टँजंट, ठीक आहे. इथे पण तुम्ही चेक करा, ही झाली लिनियर वेलॉसिटीची डिरेक्शन टँजन्शियल, बरोबर ना. ऑलमोस्ट असं वाटतंय की याच्यामध्ये गॅपच नाही आहे, बरोबर. एकदम छोटूसा गॅप तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल. जसा फॉर एक्झाम्पल मी म्हणतो इथे एकदम छोटूसा गॅप आहे, म्हणजे हा जो गॅप मी काढलेला आहे ना, हा एवढा दिसतो ना तुम्हाला, तो मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे म्हणून हा मोठी डायग्राम काढलेली जी तुम्हाला ह्या पोर्शनमध्ये दिसत असेल, ठीक आहे. हा जो पोर्शन एवढा मी काढलेला आहे तो मोठा आहे, म्हणजे ॲक्च्युली ह्या पद्धतीने आहे, ठीक आहे. हे समजून घ्या, ठीक आहे. मग बघा पार्टिकल काय, इनिशियल पोझिशन पार्टिकलची ए आहे, ठीक आहे. आणि मग फायनल पोझिशन आहे बी, पण कधी, ज्यावेळेस टाईम डेल्टा टी झाला त्यावेळेस, म्हणजे टी इज इक्वल्स टू 0 आणि इथे असेल टी इज इक्वल्स टू 1 सेकंद, किती असेल 1 सेकंदचा टाईम झाला त्यावेळेस पार्टिकल इथून बीपर्यंत पोहोचून गेला असेल, ठीक आहे. यांच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं डेल्टा थिटा एवढं, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, डेल्टा थिटा एवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आलं, ठीक आहे. आणि ही झाली रेडियस ना, आणि ज्याला आपण म्हणतो रेडियस वेक्टर, ज्याला आपण अजून एक नाव दिलं होतं पोझिशन वेक्टर, बरोबर, पोझिशन वेक्टर, ओके. मग समजा की पार्टिकल ए पासून बीपर्यंत आला, ही झाली आपली लिनियर वेलॉसिटीची डिरेक्शन, म्हणजे ही लिनियर वेलॉसिटी झाली, ठीक आहे. सो अँग्युलर वेलॉसिटी झाला, ठीक आहे, ओमेगा, ठीक आहे, काय ओमेगा, ज्याला आपण थिटा अपॉन टी लिहितो, हे ॲव्हरेज झालं, काय झालं, हे ॲव्हरेज झालं. तर मग बघा परत एकदा मी तुम्हाला या पद्धतीने सांगतोय. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे डेल्टा थिटा, पार्टिकल ज्यावेळेस काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेस. मग आर्क किती बनला, कारण आर्क जर असेल तर तो मी आर्क लिहितो ना, आर्क मी लेंथमध्ये लिहितो, कशामध्ये लिहितो, लेंथ नॉर्मली बघा मीटरमध्ये येते, कशामध्ये येते, मीटरमध्ये. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थिटा, ठीक आहे. थिटा इज कम्पेअर्ड टू लेंथ, म्हणजे इथे आर्क आहे यस, काय हा एस, ठीक आहे. मी हा डेल्टा एस दाखवलेला आहे, का बरं, छोटासा आहे म्हणून डेल्टा एस दाखवला, लहान आहे. पण जर एस दाखवला असता तर मोठा दाखवला असता, बिग, ठीक आहे, जास्त मोठा आर्क राहिला असता तर, ठीक आहे. आय विल बी शोईंग दिस इज वॉट डेल्टा एस विच इज अ स्मॉल वन, काय दाखवला आहे, हा छोटासा दाखवलेला आहे, ठीक आहे, छोटूवाला दाखवलेला आहे. मग बघा, मग आर्क किती झाला, डेल्टा एस एवढा आर्क झाला, हा आर्क झाला डेल्टा एस, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं डेल्टा थिटा, ठीक आहे. ही रेडियस तर कॉन्स्टंट असेल की नाही, सर्कलची जिथे पण मी रेडियस मोजेल, कुठल्याही ठिकाणी मी जर रेडियस मोजायला गेलो, इथे जरी मोजली मी रेडियस, तर ती रेडियस असेल माझी आर, ठीक आहे, किती असेल, आर रेडियस असेल. म्हणजे मी इथे जरी मोजली ना, ही रेडियस असेल ती काय असेल, आर असेल, म्हणजे आर आहे माझा कॉन्स्टंट, रेडियस काय माझी कॉन्स्टंट आहे रेडियस, लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मग आर घेतला मी रेडियस, आर्क डेल्टा एस आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थिटा आहे, बी फायनल पोझिशन आहे टाईम टीमध्ये, आणि ए इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. मग सगळ्यांना कम्पेअर करून नीट लक्षात ठेवा, जी आर्क आहे ना डेल्टा एस विल बी अप्रॉक्झिमेटली स्ट्रेट लाईन आहे. कसा, फॉर एक्झाम्पल हा आर्क अप्रॉक्झिमेटली स्ट्रेट लाईन कसा आहे बघा, सपोज की आय विल बी ड्रॉ दिस सर्कल ना, हेअर मी हे सर्कल ड्रॉ केलं ना, आणि हा सेंटरपासून हा रेडियस वेक्टर काढला, ठीक आहे. आणि परत एकदा मी एक नवीन जो रेडियस वेक्टर आहे दुसरा तुम्हाला समजेल ह्याच्यामध्ये काढतो, ठीक आहे. लेट मी हॅव टू बी ड्रॉ दिस, एकदम छोटंसं आहे, हे किती आहे, दिस इज वॉट जस्ट अँड अ सिंगल 1 सेकंड, त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये असेल, एवढासा सेकंडमध्ये, ठीक आहे. मग तुम्ही इथे जो आर्क शो करतायत ना, हा आर्क बघा, हा आर्क एवढूसा आर्क, ठीक आहे, एवढूसा आर्क कसा असेल बरं, हा नॉर्मली इट्स लुक लाईक अन स्ट्रेट लाईन, कसा दिसेल बरं, स्ट्रेट लाईन दिसेल की नाही, म्हणजे इथे फक्त वाटतोय आर्क आहे असं, बरोबर सॉरी. पण हा जो आर्क आहे ना, नॉर्मली इट्स वॉट लुक्स लाईक अन अ स्ट्रेट लाईन, कसा दिसतोय, हा स्ट्रेट लाईन सारखा आहे, का बरं, कारण डेल्टा एस हा जो आर्क आहे किंवा जे डिस्प्लेसमेंट आहे, जे टाईम आहे, छोट्याशा टाईममध्ये एकदम छोटंसं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणून मी याला काय म्हणू शकतो, इट्स जस्ट लुक्स लाईक अन अ स्ट्रेट लाईन, कसं आहे, स्ट्रेट लाईन हे समजा, बरोबर. म्हणजे मग डेल्टा एस समजा की स्ट्रेट लाईन आहे, कसा आहे, स्ट्रेट, का बरं, कारण डेल्टा एस इज ट्रूली स्मॉल आहे, खूप छोटासा आहे,
ठीक आहे. जसं मी इथे परत परत काढतोय तुमच्यासोबत नीट समजून घ्या. ठीक आहे. इट्स लुक लाईक दिस. जर हा असेल असा वाटतोय, पण मी जर इथे याला शो करतोय, सो इट्स लुक लाईक अ स्ट्रेट लाईन. कसा दिसतोय हा? स्ट्रेट लाईन दिसतोय. ठीक आहे. दिस इज वॉट अ स्ट्रेट लाईन इज हिअर. ही स्ट्रेट लाईन आहे का बरं? दॅट इज द आर्क length delta s will be a approximately straight line, that is delta s it is a truly small आहे म्हणून. ठीक आहे. मग स्ट्रेट लाईन घेतो मी. मग मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस लिनियर वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस लिनियर वेलॉसिटी छोटूशासाठी, छोटूशासाठी, कारण मला छोटूसं घ्यायचं असेल तर लिमिट टाकावं लागतो. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. ठीक आहे. जिथे डेल्टा टी टेन्स टू 0 आहे, म्हणजे टाईम टी इक्वल टू 1 सेकंड ॲप्रॉक्सिमेटली आय एम कन्सिडर देर इज नथिंग. कारण काय की जर मी टाईम विचारला तुम्हाला, टाईम किती झाला, तर तुम्ही म्हणणार मला 1:30. पण तुमच्यापैकी एक पण मला हे नाही सांगणार की किती सेकंद झाले. तसं 1:30 आणि 12 सेकंद तुम्ही सेकंद सांगायला जाणार, तेवढ्यात तर तुमचा सेकंद 13 सेकंद 14 सेकंद होऊन जाईल. म्हणून तुम्ही मला 1:30 असं सांगू शकतात. ठीक आहे. म्हणून मी हा जो टाईम टी आहे ना, तो मी कन्सिडर करतो ॲप्रॉक्सिमेटली किती आहे? 0 आहे. ठीक आहे. सो डेल्टा टी टेन्स टू 0 लिमिट टाकून दिले मी. मग डेल्टा टी टेन्स टू 0 माझी जी लिनियर वेलॉसिटीची डेफिनेशन येते ती असते दॅट इज व्हॉट लेंथ. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि इथे डिस्प्लेसमेंट कसं आहे? स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे आर्क जरी असला, आर्क यस जरी असला, आर्क डेल्टा एस जरी असला, तो आर्क डेल्टा एस कसा आहे? तुमचा स्ट्रेट लाईन आहे. म्हणून मी कन्सिडर करतो दॅट इज डेल्टा एस. ठीक आहे. डेल्टा एस म्हणजे हा डी एस मी घेऊन घेतो. डी एस विल बी अ स्मॉल वन आहे. काय? छोटंसं आहे. जर स्मॉल असेल तर ठीक आहे, काय असेल? हा स्मॉलर असेल. स्मॉल असेल, डेल्टा एस स्मॉलर आहे. ठीक आहे. सो दॅट वॉट वेलॉसिटी इज इक्वल्स टू दॅट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम and that displacement is ds. so delta s upon delta t, that is velocity काय झाली? that is displacement, linear displacement upon time. so displacement upon time झाली, ही झाली linear velocity. म्हणजे कोणती वेलॉसिटी? लिनियर वेलॉसिटी. ही जी डिरेक्शन आहे ना तुमची, ही वाली. ठीक आहे. ही वेलॉसिटी तुम्ही बघा, याची मॅग्निट्यूड आपण काढून ठेवलेली आहे. पण मी काल तुम्हाला एक रिलेशन शिकवलं होतं, थिटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियसवाला. आणि ज्यावेळेस तुम्ही आर्क लिहिला होता ना, आर्क यस इज इक्वल्स टू आर इंटू थिटा लिहिला होता, हे तुम्हाला माहिती आहे. पण प्रॉब्लेम असा इथे की मी इथे छोटूसा घेतो डेल्टा एस, बिगवाला थिटा, आणि छोटावाला डेल्टा एस, स्मॉलरवाला. ठीक आहे. मग डेल्टा थिटा इज इक्वल्स टू डेल्टा एस अपॉन आर. काय झाला? डेल्टा एस अपॉन आर झाला. मग आर डिवाइडचा केला मी मल्टिप्लाय, सो डेल्टा एस इज इक्वल्स टू आर इंटू डेल्टा थिटा झाला. बरोबर? डेल्टा थिटा झाला. मग आता डेल्टा एस काय? हा जो तो व्हेलॉसिटीमध्ये लिहिलेला आहे मी डेल्टा एस. मग डेल्टा एसची जागा कोण घेणार आहे? आर इंटू डेल्टा थिटा, एवढी जागा घेऊन घेईल. मग मी काय केलं माहिती का? जिथे डेल्टा एस होतं ना, तिथे काय लिहिलं आहे बघा? आर इंटू डेल्टा थिटा लिहिलं. बरोबर? आर इंटू डेल्टा थिटा. नीट समजा. बरोबर? मग जर आर इंटू डेल्टा थिटा हा आला असेल ना, ठीक आहे, याच्यामध्ये आर तर कॉन्स्टंट आहे, कारण रेडियस जी सर्कलची ती थोडी बदलेल. इट्स अ कॉन्स्टंट. ठीक आहे. थ्रू आउट द सर्कल रेडियस काय असेल? कॉन्स्टंट असेल. मग कॉन्स्टंट असेल तर पुढे घेऊन घ्यायला लिमिट टाकून द्या. लिमिट डेल्टा टी टेन्स टू काय झाला? 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. पण डेल्टा थिटा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल्स टू थिटा अपॉन टाईम राहतो, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो दॅट वॉट डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी इज नथिंग बट ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटी. मग जिथे एवढी पोर्शन आहे, हा पोर्शन चेक करा. हा पूर्ण जर तुम्ही एवढा बघितला ना, हा पोर्शन आहे आपला, ज्याचं नाव आहे दिस इज वॉट अन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, जो आला व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. आणि हेच रिलेशन आहे लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अँग्युलर वेलॉसिटी. मीन्स लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये रिलेशन काय? दॅट इज लिनियर वेलॉसिटी इज आर टाइम्स, मीन्स रेडियस टाइम्स काय? रेडियस टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी आहे. काय? रेडियस टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी. हेच रिलेशन मी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणत होतो, कारण तुमच्या पुस्तकामध्ये त्याने डायरेक्टली असं लिहिलेलं आहे व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा, पण ॲक्च्युली ते आलं कुठून ते मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये समजून दिलं. पण महत्त्वाचं हे आता बघा की नॉर्मली आपण म्हणतो की राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल काय म्हणतो की तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. काय? हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण राईट हँडमध्ये घेऊ, आणि ज्या फिंगर आहेत ना त्या आपण कर्ल करून घेऊ अशा. ठीक आहे ना? अशा फिंगर राहतील आपल्या, अशा फिंगर राहतील. आणि जो थंब असेल ना तो असा असेल. बरं, की थंब काय असेल? ह्या पद्धतीने असा असेल. म्हणजे मग जर थंब इकडे
ॲक्सिस ऑफ रोटेशन जर आपल्या हातामध्ये राईट हँडमध्ये घेतला, ठीक आहे, आणि थंब जर आउटस्ट्रेच केला वरती, तर अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन आपल्याला भेटते अपवर्ड. ठीक आहे, नीट समजा हां. बरोबर. म्हणजे मग जर अँटी क्लॉकवाईज फिरतोय, म्हणजे पार्टिकल अँटी क्लॉकवाईज रोटेशन करतोय ह्या पद्धतीने, ठीक आहे, तर तो शो करतोय की अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन वरती असायला पाहिजे. म्हणजे मग काय की सपोज की हा रेडियस वेक्टर इथे, बरोबर, आणि हा पार्टिकल इथे आला, यांच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं थिटा. हे कधी? ज्यावेळेस पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये फिरतोय त्यावेळेस. ठीक आहे. जर अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये पार्टिकल फिरत असेल त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं? थिटा एवढं. मग हे काय, जर तुम्ही नीट बघितलं तर थिटा इज इक्वल्स टू येतो तुमचा दॅट इज डिग्री किंवा रेडियनमध्ये. मग फिरून सपोज मी म्हणतो 45 डिग्री फिरला, पण हे प्लस आहे का मायनस आहे? हे प्लस आहे. ठीक आहे. पण जर असं म्हटलं असतं मी थिटा इज इक्वल्स टू -45 डिग्री, मग तुम्ही काय केलं असतं? तुम्ही याला इकडच्या जागेवरती सोडून उलटं फिरवलं असतं ह्या डिरेक्शनमध्ये, बरोबर, -45 डिग्री उलटं आणलं असतं, बरोबर ना. मग कन्सेप्ट काय की क्लॉकवाईज फिरतोय तर प्लस आहे, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी डिरेक्शन अपवर्ड आहे. सॉरी, अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन काय? अपवर्ड आहे. पण जर क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन आहे डाऊनवर्ड. ठीक आहे. पण इथे एक गोष्ट समजत नाही स्टुडंटला की सर अँग्युलर वेलॉसिटी वर कसं काय जाईल किंवा अँग्युलर वेलॉसिटी खाली कसं काय जाईल किंवा याची डिरेक्शन वर आणि खाली म्हणजे हा संबंध काय एक्झॅक्टली. ठीक आहे. प्रश्न झाला असेल किंवा आला असेल माइंडमध्ये तर समजा की अँग्युलर वेलॉसिटी डिरेक्शन वरती म्हणजे कसं काय आणि खाली म्हणजे कसं काय. तर हे सांगून देतो तुम्हाला की अँग्युलर वेलॉसिटी वर बी जात नाही खाली पण येत नाही. फक्त कन्सेप्ट ही आहे की तो क्लॉकवाईज फिरतोय का. जर क्लॉकवाईज फिरत असेल तर डेफिनेटली आहे की अँग्युलर जर खाली असेल, खाली जात असेल तर समजून घ्यायचं तो क्लॉकवाईज आहे. हे फक्त साइन कन्व्हेन्शन आहे, साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे. जर साइन कन्व्हेन्शन म्हणजे कसं, जर मी तुम्हाला शिकवलं असेल तर समजेल एखाद्याला, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 घ्यायचो आपण. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे इकडे जे फोर्सेस जात आहेत ना, ठीक आहे, मी ह्या साईडमध्ये जाणाऱ्या फोर्सेसला मी घेतो प्लस. ठीक आहे. मग याचा अर्थ असा होतो की जर याच्या अपोजिटमध्ये आलं, ह्या साईडमध्ये आलं तर त्याला घ्यायचं मायनस, ज्यावेळेस तुम्ही रिझॉल्व करायचे. ठीक आहे, मायनस घ्यायचं. मग तसंच इथे पण आहे, जर अपवर्ड जातो अँग्युलर वेलॉसिटी, ठीक आहे, तर याचा अर्थ काय? अँटी क्लॉकवाईज आहे. आणि जर डाऊनवर्ड असेल तर समजायचं तो काय? क्लॉकवाईज आहे असं. म्हणजे पार्टिकल हा क्लॉकवाईज फिरतोय, बरोबर. पार्टिकल कसा फिरतोय? क्लॉकवाईज, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी डिरेक्शन खाली आहे. आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर अँग्युलर वेलॉसिटी डिरेक्शन काय? अपवर्ड आहे. सेम म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट थिटाची जी डिरेक्शन असेल ना, तीच डिरेक्शन अँग्युलर वेलॉसिटीचं पण असेल. अँग्युलर वेलॉसिटी जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपवर्ड असेल तर समजून घ्यायचं अँग्युलर वेलॉसिटी पण अपवर्ड आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे. आणि जर अँग्युलर वेलॉसिटी डाऊनवर्ड आहे किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड आहे तर अँग्युलर वेलॉसिटी पण डाऊनवर्ड आहे, म्हणजे काय? क्लॉकवाईज फिरतोय, बरोबर. हेच सेन्स आपल्याला इथे यूज करायचं आहे. ओके. इथे मी काही गोष्टी पण लिहिल्या आहे. द डिरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच राहते. म्हणजे आता जसं आपण म्हटलं ना की हा आहे आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन ना, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, बरोबर. हा काय? ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर हाच ॲक्सिस ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ऑलवेज ॲक्सिस ऑफ रोटेशनलाच शो करेल, बरोबर. ॲक्सिस ऑफ रोटेशनच आपल्याकडे येऊन जाईल. म्हणजे मग आता इथे बघा, दॅट इज व्हॉट द डिरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल अँड इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. म्हणजे फक्त काय शो करायचं आहे मला, तो अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे हे शो करण्यासाठी मी काय करतो, दॅट इज व्हॉट अँग्युलर वेलॉसिटी अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे हे मी शो करतो. ठीक आहे. ही एक गोष्ट याच्यामध्ये येते. पण बघा, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा म्हणजे टोटल जर एक सर्कल कंप्लीट करत असेल, एक चक्कर कंप्लीट करत असेल तर अँग्युलर वेलॉसिटी 2π झाला, म्हणजे फ्रिक्वेन्सी n. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं की नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कंप्लीट इन अ गिवन टाईम. फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी कशी आहे, जर फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स असेल किंवा 20 असेल, जसा रिव्हॉल्युशन एका मिनिटामध्ये 20 रिव्हॉल्युशन एका मिनिटामध्ये ही काय झाली? फ्रिक्वेन्सी झाली, बरोबर. म्हणजे टाईम 1/टाईम t, एक रिव्हॉल्युशन पर. ठीक आहे. सो इथे किती रिव्हॉल्युशन होतात? 20 रिव्हॉल्युशन एका मिनिटामध्ये. इथे तसंच 20 रिव्हॉल्युशन एका सेकंदामध्ये, RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड, रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे ही झाली माझी फ्रिक्वेन्सी. काय झाली? फ्रिक्वेन्सी. हा एक पण शब्द यूज करायचा असतो. मग अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा किती आहे? दॅट इज 2π. 2π म्हणजे टोटल सर्कल. ठीक आहे.
अँड दॅन वॉट फ्रिक्वेन्सी एन. सो दॅट इज अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एनचा जरी फॉर्म्युला यूज केला तरी पण आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी काढता येते, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. दॅन अगेन वॉट की ॲनॉलॉजी आहे. कारण काय की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन यांच्यामध्ये जे लिनियर आहे ना, लिनियर आणि रोटेशन या दोघांमध्ये काय संबंध आहे हे ॲनॉलॉजीमध्ये दिलं जातं. फॉर एक्झाम्पल जर मी डिस्प्लेसमेंटची गोष्ट केली लिनियरमध्ये तर तो मी यस लिहितो, पण जर रोटेशनची गोष्ट केली लिनियरमध्ये लिहितो मी यस, आणि रोटेशनलमध्ये लिहिलं तर त्याला मी लिहिल थिटा डिस्प्लेसमेंटसाठी. पण जर वेलॉसिटीची गोष्ट केली तर लिनियरमध्ये मी लिहिल व्ही इज इक्वल्स टू डी एस अपॉन डी टी. बघा डी टी डेरिव्हेटिव्हला शो करतो. डेरिव्हेटिव्ह तुम्ही डिफरन्शिएशन चॅप्टर शिकतात ना मॅथ 2मध्ये, तर हे डेरिव्हेटिव्ज आहे. ठीक आहे. हे काय डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन आहे. सो डी एस अपॉन डी टी हे लिनियरमध्ये आलं, पण जर अँगलमध्ये असेल तर तो डी थिटा बाय डी टी येईल. ओके, अँग्युलरमध्ये. पण ॲक्सेलरेशनची गोष्ट केली तर लिनियरमध्ये ॲक्सेलरेशन ए येतं, वेक्टर क्वांटिटी आहे, दॅट इज चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर रोटेशनमध्ये आलं तर ॲक्सेलरेशनसाठी म्हणजे रोटेशनसाठी जो ॲक्सेलरेशन यूज केला जातो तो अँग्युलर ॲक्सेलरेशन, ही अँग्युलर वेलॉसिटी झाली. अल्फा इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. हा ए लिनियर ॲक्सेलरेशन आहे, हा अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, दॅट इज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम येऊन जातो. बरोबर. या गोष्टी पण लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस न्यूमेरिकल येतात ना, न्यूमेरिकलमध्ये हे रिलेशन खूप महत्त्वाचे राहतात. सॉल्व करायचं आहे आणि कोणते फॉर्म्युले यूज करायचे तेच स्टुडंटला माहीत राहत नाही. ठीक आहे. मग ॲनॉलॉजी माहिती असेल, फॉर्म्युले माहिती असेल तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करू शकतात ना, अदरवाईज सॉल्वच नाही करू शकत. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कायनॅमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. एक म्हणजे लिनियरमध्ये काय येतं आणि रोटेशनमध्ये काय येतं, तर ते पण रिलेशन शिकून घ्या. आणि हेच रिलेशन आहेत सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग पर्पज. जर न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील तर हेच रिलेशन तुम्हाला कायनॅमॅटिक इक्वेशनच यूज करायचे, दुसरं कोणतं यूज होत नाही. मग बघा दॅट इज वॉट व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. व्ही फायनल वेलॉसिटी आहे, पण कधी लिनियरमध्ये, कशामध्ये लिनियरमध्ये. आणि यू हा इनिशियल आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे. हा झाला ॲक्सेलरेशन, हा झाला टाईम. ठीक आहे. तेच जर मी अँग्युलरमध्ये घेतलं तर वेलॉसिटीच्या जागी होऊन जाईल अँग्युलर वेलॉसिटी. ही झाली इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, हे झालं ॲक्सेलरेशन, काय झालं ॲक्सेलरेशन, आणि हा झाला आपला टाईम टी. बरोबर. सिमिलरली इन दिस केस म्हणजे जर डिस्प्लेसमेंटची गोष्ट केली मी तर डिस्प्लेसमेंटमध्ये काय येईल बरं बघा, मध्ये जो आपण बोलतोय दॅट इज यस येतो, म्हणजे यस फॉर लिनियर ही झाली इनिशियल वेलॉसिटी, हा झाला टाईम, 1/2 ए फॉर ॲक्सेलरेशन टी स्क्वेअर. बरोबर. तसंच अँगलमध्ये म्हणजे रोटेशनमध्ये दॅट इज डिस्प्लेसमेंट येतो थिटा, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, टाईम ॲज इट इज आहे, प्लस 1/2 ॲज इट इज आहे, अल्फा ॲक्सेलरेशन आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, जो वरती मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि हा आहे टी स्क्वेअर. बरोबर. सिमिलरली व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर म्हणजे व्ही फायनल वेलॉसिटी, यू इनिशियल वेलॉसिटी, टू म्हणजे ए ॲक्सेलरेशन, यस डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट. तसंच अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आणि अल्फा ॲक्सेलरेशन, आणि हा झाला डिस्प्लेसमेंट. हे 3-4 रिलेशन आहेत मित्रांनो, 3-4 इक्वेशन आहेत. हे जर मोशनची इक्वेशन लक्षात ठेवले ना, सो डेफिनेटली यू गेट युअर पॉईंट्स आणि तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला एकदम सोपं होऊन जाईल. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड. आपलं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. जर लेक्चर नसेल आवडलं, ठीक आहे, तर डिसलाईक करा आणि हे पण सांगा की का बरं डिसलाईक केलं, का तुम्हाला हे लेक्चर आवडलं नाही, तर मला माझ्या पुढच्या लेक्चर्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायला बरं होऊन जाईल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.